हरि ओम। योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते। भगवद्गीता नित्यपाठातला हा 12वा श्लोक आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम. या श्लोकामध्ये कर्म होण्यासाठीची 5 कारणं सांगितली आणि आजचा जो श्लोक आहे त्यामध्ये हे कर्म कसं करावं याबद्दलचं सूत्र सांगितलंय. हे धनंजया, योगस्थ होऊन कर्म कर. अंतःकरणाचा आसक्तीचा संग सोडून देऊन कर. सिद्धी आणि असिद्धी म्हणजे यश आणि अपयश यामध्ये मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि हे समत्व म्हणजेच योग आहे, असा साधारण या श्लोकाचा अर्थ आहे. आता वरवर पाहता हा श्लोकाचा अर्थ आपल्याला खरं तर सोपा वाटतो, की यश आणि अपयश याच्यामध्ये स्थिर राहायचं हे आपल्याला बरेच जण सांगत असतात. म्हणजे नॉर्मल दुःख झालं आपल्या आयुष्यात तरी सुद्धा खूप जण म्हणतात, की अरे इतकं वाईट वाटून घेऊ नको, शांत राहा, जास्ती मन तुझं अस्थिर होऊ देऊ नको, वगैरे वगैरे. पण वाईट वाटून कसं नाही घ्यायचं आणि स्थिर कसं राहायचं किंवा शांत कसं राहायचं हे डिटेलमध्ये कोणी सांगत नाही किंवा एक्झॅक्टली कोणाला सांगता येत नाही. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, की कशाचंच काहीच वाटून न घेणं म्हणजे एखाद्या दगडाप्रमाणे मनाची अवस्था होऊन कर्म करणं, असा अर्थ काही जण लावतात. पण तो चुकीचा आहे. कर्मामध्ये चित्त इतकं एकाग्र झालंय, की त्या व्यक्तीचा मीपणा हरवलाय. व्यक्तिमत्वाचं भान सुटलेलं आहे. भान हरपून कर्म केलंय आणि स्वतःचाही विसर पडलेल्या अशा मनाच्या अवस्थेत आता हे काम केल्यानंतर मला जो काही त्याचा उपभोग असेल, त्याचे जे काही रिटर्न्स असतील, ते मला किती मिळतील, कधी मिळतील, कशा पद्धतीने मिळतील, मिळतील का नाही, ह्याबद्दलचा विचार त्या मनाच्या अवस्थेत त्या माणसाच्या मनात येत नाही. आपल्याला सगळ्यांना याचा थोड्याफार प्रमाणात अनुभव असतो. कुठलं तरी काम आपल्याला प्रचंड आवडीचं असतं. ती आपली पॅशन असते. ते करत असताना आपल्याला सगळ्या जगाचा विसर पडतो. मला लहानपणी आजी म्हणायची, "हा खाली खेळायला गेला की हा खालचा माणूस होऊन जातो." म्हणजे मला दुसऱ्या कशाचा आठवच यायचा नाही, आठवणच राहायची नाही. कारण का ते खूप आवडीचं काम. आणि मग आता ते झाल्यानंतर मी म्हटलं की खाली खेळायला गेल्यानंतर मला छान वाटायचं म्हणून तेच उदाहरण कंटिन्यू करतो, की तेच झाल्यावर आता खेळल्यावर मला किती व्यायामाने माझं शरीर छान होईल, किती तेज येईल, काही व्हॉटएव्हर याचा काहीही संबंध विचारच नसायचा डोक्यामध्ये. का? कारण ती कृती आवडतीये. तसं एखाद्या कर्मामध्ये आपलं मन इतकं हरवून जातं, की आपल्याला स्वतःचा विसर पडतो. म्हणजे ते करत असताना उपभोगाचे विचार का येत नाहीत? कारण तो जो स्वतःचा विकास होत असतो, त्या कर्मामध्ये, त्या प्रक्रियेमध्येच मन असतं. छान सुंदर एखाद्या व्यक्तीला चित्र काढता येतं, सुंदर स्वयंपाक करता येतो. ते प्रत्येक क्षण त्या कर्मातला उत्कृष्ट कसा जाईल, यामध्ये आपलं मन असतं. मग हा स्वयंपाक मी केलेला इतरांनी खाल्ल्यावर मला लोकं कौतुक करतील आणि त्याचं मला बरं वाटेल, हा विचार मनात तो क्षुद्र वाटतो. कारण का तो उपभोगाच्या पातळीवरचा वाटतो, की ते मला छान वाटेल. हे थोडंसं खालच्या पातळीवरचं वाटतं. कारण सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या मध्ये मन असतं. सेल्फ इम्प्रूव्हमेंट मनाला आवडत असते. त्या वरच्या पातळीवर मन गेलेलं असतं. पण आता हे एक उदाहरण झालं. म्हणजे कर्मामध्ये मन एकाग्र होऊन इतर सगळ्या गोष्टी सुटून जाणं, हा एक भाग झाला. पण सगळी कर्म अशी करता येतील का? काही-काही कामं आपल्या आवडीची असतात. पण इतर कर्मामध्ये सहजच आपल्या मनामध्ये आपल्या करण्याचा भाव म्हणजे मी करतोय हा किंवा हे केल्यानं मला जे काही मिळणार आहे ते, हे सगळं असतंच. थोडीफार आपली बऱ्याचदा आळशी जर वृत्ती असेल, तर मग असं पण असतं, की ठीक आहे थोडं करू,
थोडं-थोडं आपण म्हणजे कसं तरी करून टाकू. असं अर्धवट करण्याची किंवा टाळण्याची पण वृत्ती असते. तर आता ह्या सगळ्याचा संग माणसाच्या मनाला ते कर्म करत असताना असतो. संग म्हणजे सहवास. म्हणजे जर आपण पिन पॉइंट करायचं झालं तर 3 गोष्टींचा संघ असतो. एक म्हणजे की ते मी कर्म करतोय हा भाव असतो मनात. दुसरं म्हणजे हे केल्यानंतर मला काय मिळणार आहे? माझ्यासोबत त्याचे काय रिटर्न्स मला पदरात पडणार आहेत त्याविषयीचे विचार असतात. आणि तिसरं म्हणजे की ते थोडं टाळण्याची किंवा अर्धवट करण्याची वृत्ती असू शकते. हे त्या 3 गोष्टींचा संघ असतो. आणि भगवान या श्लोकात असं म्हणतायत, की हा संघ तू सोडून दे. संगम त्यक्त्वा धनंजय. इंटरेस्टिंग कॉन्ट्रास्ट याच्यात असं आहे, की हा संघ सोडून दे आणि धनंजया असं म्हणलेलं आहे. ज्याने राजसूय यज्ञामध्ये प्रचंड धन कमावलंय, पण अंतःकरणामध्ये आसक्तीचा संघ सोडून दे. का सोडून दे? कारण का तुला जर आयुष्यात श्रेय प्राप्त करून घ्यायचं असेल, मोठं धन ज्याला राम रतन धन असं म्हणलं जातं, ते धन प्राप्त करून घ्यायचं असेल, तर हा संघ सोडून दे, असं धनंजय हाच शब्द तिथे म्हणजे हेच संबोधन वापरून तिथे भगवानांनी म्हणलंय. पण हे सगळंच मुळात भगवान का सांगतायत, की हा संघ सोडून दे, दुःख तुला होणार नाही वगैरे. याचं कारण का कॉन्टेक्स्ट बघितला पाहिजे थोडा. अर्जुन हा अत्यंत शोकमग्न अवस्थेत आहे. इंद्रियांना शोषून टाकणारा जणू काही मला शोक झालाय असं तो म्हणतोय आधीच्या श्लोकात. म्हणजे हे सगळा प्रवाह सुरू व्हायच्या आधी. आता मग ह्या सगळ्या त्याच्या दुःखाचं कारण काय आहे? तर हे 3 संघ आहेत असं आपल्याला भगवान दाखवून देतात. त्याला दुःख कशामुळे होतंय? कारण आता तो जे युद्ध करणार आहे, ते त्याला दिसतंय. त्याच्यानं काय होणार आहे ते त्याला दिसतंय. तो कोणाकोणाला मारणार आहे ते त्याला दिसतंय. मग आता 3 गोष्टींचा संघ आहे त्याच्या मनात. एक म्हणजे की मी हे करणार आहे किंवा मी हे करतोय. दुसरं म्हणजे की ह्याच्याने मला रिटर्न्स काय मिळणार आहेत? आणि तिसरी त्याची आता वृत्ती अशी झाली आहे, की "सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति." माझ्या हातातून माझं गांडीव धनुष्य आता माझा हात थरथरायला लागलाय आणि माझं धनुष्य माझ्या हातून गळतंय. कर्म सोडण्याची वृत्ती. म्हणजे तो आळशी नव्हता, परंतु ही गोष्ट त्याच्या मनात होती, की मी हे नाही करणार आता. म्हणजे या 3 गोष्टींचा संघ होता. इथे पुन्हा भगवान म्हणतात, की "संग सोड, दुःख करू नकोस." पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला असं भगवानांना विचारावसं वाटतं, की हे म्हणणं सोपं आहे, "संग सोड, दुःख करू नकोस." पण हे करायचं कसं? पण मग श्लोकच पुन्हा वाचल्यावर लक्षात येतं, की सुरुवातीलाच सांगितलंय योगस्थ राहून. पण मग योगस्थ कसं राहायचं? तर समत्व राखून. आणि मग समत्व कसं राखायचं? तर आता समत्व हे काय असतं हे समजून घेण्यासाठी आपण गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातले 2 प्रसंग बघूयात. पहिला प्रसंग हा कर्माच्या फळाच्या बद्दलच्या समत्वाविषयी आहे. म्हणजे त्यामधनं समत्व ही कॉन्सेप्ट ॲड्रेस होते. आणि दुसरा जो प्रसंग आहे तर तो समोर आलेलं जे कर्म आहे, ते कर्म आपल्या चॉईसचं आहे का नाही, आपल्याला आवडतंय का नाही, याबद्दलचं द्वंद्व असतं माणसाच्या मनात. ते करायचं का नाही वगैरे हे त्याच्यावरनं ठरतं. त्याबद्दलचं ते समत्व, त्याविषयी महाराज बोलतात. महाराजांचा स्वभावच असा होता, की ते एखाद्याचा दोष हा 4 चौघांच्या मध्ये असा दाखवायचे, की त्याचं मन नाही दुखावलं जाणार. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, की मन ही भगवंताची विभूती आहे आणि ती दुखावणं म्हणजे भगवंताला दुखावणं. तर घडलं असं, की एका माणसाचा 20 वर्षाचा मुलगा काही झालं तरी काही उद्योगधंदा करीना. अभ्यासातही त्याचं लक्ष नव्हतं. त्यामुळे त्याच्या आईला खूप मानसिक कष्ट व्हायचे. महाराजांनी एकदा एका सज्जन अधिकाऱ्याला सांगून त्या मुलाला एका कारखान्यामध्ये नोकरी दिली. पण झालं असं, की काही दिवसांनी त्या मुलाने ती नोकरी सोडूनच दिली. काही कळवलं पण नाही. आता त्या कारखान्याचा जो मालक होता, तो मालक या अधिकाऱ्यांवरती भडकला, ज्यांनी नोकरी लावून दिली होती. तो मालक त्यांना म्हणाला, की "काय तो मुलगा न सांगता सोडून गेला आणि जाताना थोडे गुणही उधळून गेला वगैरे. तुम्ही असं काही करायला नको होतं. तुमच्यामुळे आज नुकसान झालं. तुम्ही हा मुलगा द्यायला नको होता कंपनीला." आता हे त्यांना लागलं बोललेलं आणि मग त्यांना असं वाटलं, की आता काय आपण कोणाला नोकरी वगैरे लावायच्या भानगडीत पडायचं नाही.
लवकरच महाराजांची गाठ पडली. त्यावेळेला महाराज जे म्हणाले ते फार ऐकण्यासारखं आहे. महाराज म्हणाले, की समजा आपण एखादा मोठा बंगला बांधला आणि त्यात बाग-बगीचा करण्यासाठी फुलझाडं वगैरे त्यांची काळजी आणि ते लावण्यासाठी एखादा माळी नेमला. माळ्याने बरीच फुलझाडं लावली, पण त्यातली काही मेली. ती मेल्यामुळे तो माळी जो होता तो विषण्ण झाला मनाने आणि पुढे आपण झाडच लावायची नाहीत, असा हेतू मनात धरून बसला. आता हे त्याचं करणं कितपत शहाणपणाचं होईल? फुलझाडं लावणं त्याचं काम आहे. ते त्यानं करावं. जी काही मरतील त्यांच्याबद्दल दुःख मानू नये. जी येतील ती भगवंताच्या कृपेनं आली असं मानावं. महाराजांच्या शब्दांनी ते अधिकाऱ्यांना एकदम बरं वाटलं. ते विषण्णतेत मधून एकदम वरती आले. कर्मफळाचं बद्दलचं समत्व हे कसं असतं याविषयी महाराज इथे सांगतात. आणि दुसरा जो प्रसंग आहे त्यामध्ये समोर आलेलं कर्म त्याच्याबद्दलचं द्वंद्व असतं आणि मग ते घेऊन एक माणूस जातो महाराजांच्याकडे. तो त्यावेळेला महाराज काय म्हणतात हे आपण आता बघूया. तर तो जो माणूस असतो तो बँकेमध्ये वरच्या जागेवर वरच्या हुद्द्यावर काम करणारा असतो आणि त्यांना त्यांच्या आवडीचं काम न देता वेगळंच कुठलं तरी मनाविरुद्ध असणारं काम त्यांना दिलं जातं. त्यामुळे ते खट्टू होतात आणि महाराजांच्या दर्शनाला जातात. महाराज त्यांना म्हणतात, "आपल्या घरी 15-20 माणसे जेवायला येण्याचा समारंभ असावा." त्यावेळी आपण मंडईत जातो. आता 15-20 माणसं जेवायला येणार म्हणजे भाजी पण बरीच घ्यायची असते. त्यामुळे आपण एखाद्या मदतनीसाला सोबत ठेवतो. एक माणूस ठेवतो. आपल्याला पाहिजे ती भाजी, इतर सामान वगैरे सगळं घेऊन आपण त्या पिशवीमध्ये टाकतो. ती सगळा माल तो घेऊन तो माणूस घरी येतो. आपण त्या माणसाची मजुरी चुकवतो. म्हणजे देतो. चुकवतो म्हणजे चुकवतो असं नव्हे. ती सगळी मजुरी दिल्यानंतर त्याला पैसे, हिशोब सगळं झाल्यानंतर समजा त्या माणसाने असा गटाणा केला, की तुम्ही हीच भाजी का जास्त घेतली? तीच का जास्त घेतली? हेच कशाला सामान घेतलं? तर ते हास्यास्पद होईल ना. तसंच ऑफिसमधल्या कामाबद्दल मन खट्टू होणं, हे असंच हास्यास्पद आहे. रामरायाखेरीज इतर कोणाचंही दास्यत्व म्हणजे संभावित भीकच होय. तेव्हा अशा परिस्थितीत मला अमकंच हवं, अमकंच नको असा काही आग्रह न धरता जे काही काम दिलं जाईल ते भगवंताच्या इच्छेनं दिलं गेलं असं मानून उत्तम प्रकारे करणं हेच कर्तव्य होय. आता ही दोन्ही उदाहरणं बघितल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट जाणवतंय की समत्व याचा अर्थ बुद्धीची स्थिरता आणि आलेल्या परिस्थितीचा स्वीकार याच्याशी संबंधित आहे. म्हणजे काय होतं बऱ्याचदा समता आणि समानता यामध्ये लोक गोंधळ करतात. पंत महाराज बाळेकुंद्रीकर असं म्हणायचे, की समता म्हणजे इक्वॅलिटी नव्हे. समत्व म्हणजे अप्रोप्रिएटनेस, यथायोग्यता. यश प्राप्त झाल्यानंतर जर का माणसाला सुखच झालं नाही, तर त्याला पुढच्या वेळी चांगलं काम करण्याची प्रेरणा कशी मिळेल? आणि अपयशाने जर दुःखच झालं नाही, तर माणूस त्याच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न तरी कशाला करेल? करणारच नाही ना. मनाच्या संवेदनाच जर नष्ट होत असतील, तर माणसं अविवेकी, चुकीचं ती अशी काही कामं करायला घाबरणारच नाहीत. स्वामी विवेकानंद खूप सुंदर आणि अत्यंत रोखठोक शब्दात असं म्हणतात, की लुटारू, दरोडेखोर हे इतरांची मालमत्ता लुटताना त्यांच्या ठायी सुख-दुःखाची संवेदना जर उमटतच नसेल, तर तेही निष्काम कर्म करतात असं म्हणावं लागेल. जर का आपण निष्काम कर्माची अशी व्याख्या केली तर. पण ह्याला काही अर्थ नाही. म्हणजे कर्त्याला सुख किंवा दुःख यापैकी कशाचाच स्पर्श होणार नाही म्हणजे निष्काम कर्म नव्हे. कर्मात मन इतकं गुंतलंय, की व्यक्तिमत्वाचा विसर पडलाय. पण कर्म झाल्यानंतर ती ईश्वराची पूजा आहे या भूमिकेतून त्याला समर्पित करणं आणि त्या कर्माचा जो काही रिटर्न्स असतील त्याचे, ते ईश्वराचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं, ही भूमिका हा खरा कर्मयोग. सद्गुरू वामनराव पै असं म्हणायचे, की विषमतेमध्ये विष आहे, म्हणून विश्व प्रार्थनेतून समता साधायची.
त्यांची विश्वप्रार्थना आपल्याला माहिती आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. यामध्ये सुरुवातीला हे ईश्वरा असं आहे. त्यावर वामनराव पै असं म्हणायचे, की समतेची सुरुवात स्मरणापासून होते. विषमतेमध्ये विष आहे म्हणून समता साधायची आणि समतेची सुरुवात ही स्मरणापासून होते. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात असं म्हणलंय, की समबुद्धी घेता समान श्रीहरी. बुद्धी जर देवाच्या अस्तित्वाच्या जाणीवेला धरून असेल, तरच ते समत्व. अशा समत्व बुद्धीने केलेलं कर्म हे ईश्वर स्वरूपच होऊन जातं. गदी माडगुळकरांची एक खूप सुंदर रचना आहे. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई. त्या रचनेमध्ये शेवटी छान ओळी आहेत. शेवटच्या कडव्यात, शेवटच्या आणि शेवटच्या अलीकडच्या अशा ह्याच्यामध्ये, की विणुनी सर्व झाला शेला, पूर्ण होई काम. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम. ते कर्मच ईश्वर स्वरूप होऊन गेलं. अशीच अवस्था रामसेतू बांधत असताना तिथल्या वानरांची झाली होती. मन इतकं रामनामामध्ये तद्रूप झालं होतं, की जणू काही त्या सगळ्या दगडांवरती देखील रामनाम लिहिलं गेलेलं आहे, असं त्यांना दिसायला लागलं. भक्तिभावाने पाहिलं तरच ह्या सगळ्या कर्मयोगाचे प्रिन्सिपल्स ही आपल्याला सुसह्य होतात. नुसतं जर आपण ते वाचलं तर आपल्याला ते जड तत्वज्ञान कोरडं वाटायला लागतं. आता या श्लोकामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न बऱ्याचदा असतो, की योगस्थ कुरु कर्माणि, योगस्थ झाल्यावर कर्म कसं करणार? गोंदवलेकर महाराज म्हणतात, की कर्तव्यामध्ये परमात्म्याचं स्मरण असावं. अशी कर्म सहजच योगमय होऊन जातात. युज म्हणजे जोडले जाणे. देवाशी मन जोडणे हा योग आणि बुद्धी ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेत राहणे, ज्याची आपण ध्यानामध्ये प्रॅक्टिस करतो, ते समत्व. म्हणून समत्व हाच योग. समर्थांनी सुद्धा म्हणलंय, की प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठल्या उठल्या शुचिर्भूत होऊन जर का आपण ईश्वराचं स्मरण केलं, तर हा योग साधला जाऊ शकतो. आणि मग अशा योगाने उजळलेल्या अंतःकरणाने, उजळलेल्या म्हणजे प्रसन्न झालेल्या, जर आपण जीवन म्हणजे दिवसभराचे कामं सुरू केली, तर ते योगस्थ कर्मच आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. आधी वदावा. वैखरी याचा अर्थ वैखरी वाणीने म्हणजे तोंडाने जपावा. पुढे वैखरी रामा आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो. हाच सदाचार. सुरुवातीला रामाचं स्मरण, दिवसाची सुरुवात ध्यान साधनेने करणे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये जसं जमेल तसं रामनाम घेत राहणे. हाच सदाचार थोर आहे, तो सांडू नये. जनी तो चितो मानवी धन्य होतो. पुढे येणारं प्रत्येक कर्म हे देवाचं आहे. या भूमिकेतून सगळे संत वागले. तरी काही संतांची उदाहरणं आपल्याला बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. कारण प्रेरणा मिळते आणि छान वाटतं. कलावती देवींचा असा भाव असायचा, की जे काही माझ्या समोर कर्म येतंय ते कृष्णाने आणलेलं आहे. खूप सुंदर प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातला एक, की त्या कीर्तन करण्याच्या निमित्ताने एकदा कोल्हापूरला गेल्या होत्या. एकदम टापटीप, पण साध्या, चांगल्या अशा दिसत होत्या. तर ते बघून त्यांना बघून एका मोठ्या घरातल्या श्रीमंत बाईने त्यांना विचारलं, की "स्वयंपाक करशील का?" त्या हो म्हणाल्या. 15 माणसं होती. छान स्वयंपाक केला त्यांनी आणि व्यवस्थित आवरलं, लख्ख आवरलं सगळं. मोठ्यांना वाढलं, लहान मुलांना खायला घातलं. ती जी मालकीणबाई होती, जिने सांगितलं होतं काम, ती एकदमच खुश झाली आणि ही स्वयंपाक करणारी रात्री केलेल्या स्वयंपाकातलं काहीही न खाता अंबाबाईच्या देवळात कीर्तनाला गेली, असं त्यांना कळलं. ही मालकीण थोड्या वेळाने तिकडे गेली आणि कीर्तन झाल्यावर बघते तर सुंदर कीर्तन करून श्रोत्यांना तल्लीन करणारी ती कीर्तनकार स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याकडे स्वयंपाक करणारी बाईच होय, कलावती आई. म्हणजे तिनं हलकं काम करायला सांगितलं वगैरे असा काही भावच नाही. डिग्निटी टू वर्क
आपण फक्त बोलतो, संत करून दाखवतात. कारण पुढे येणारं काम कृष्णाचं, असा त्यांचा भाव. स्वतःच्या कर्तृत्वाचा काही भावच नाही. शक्ती, बुद्धी, प्रेरणा ही सगळी ईश्वरानं दिली आहे. आणि हे जाणल्यामुळे कर्तृत्वाचा अहंकार सहजच ईश्वरार्पण होतो. आता ही सगळं कर्मयोग किंवा कर्म, योगस्थ राहून कर्म करायचं, हे सगळं शरीराची अवस्था चांगली असेल, त्यावेळेला होऊ शकतं. पण ज्यावेळेला शरीराचीच अवस्था चांगली नसेल त्यावेळेला, आधीच आपलं सगळं मन हे आपल्या शरीरावर अवलंबून असतं. जरा खुट्ट झालं की आपला मूड जातो. पण स्वामी स्वरूपानंदांकडे बघता येईल. पुढचा श्वास येईल का नाही, हे सांगता येत नाही. मग काय करायचं? मग जो श्वास आलाय, त्याच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवून राहायचं. त्या अवस्थेचा स्वामींनी उपयोग करून घेतला. टर्निंग चॅलेंजेस इंटू अपॉर्च्युनिटीज. आव्हानांचा संधींमध्ये बदल वगैरे असं सगळं आपण मोटिव्हेशनल टॉक्समध्ये ऐकतो. संतांच्या प्रसंगांमधनं हे खरं बघायला मिळतं. श्वासावर लक्ष ठेवलं, पण ते सोहम मंत्रासहित ठेवलं. मंत्राच्या अनुसंधानातून आत आत्मस्वरूपाशी अनुसंधान ते साधून घेतलं. आता केवढ्या तरी नाजूक अवस्थेत योग साधना करता येते, याचं उदाहरण घालून दिलं. आणि फक्त एवढंच नव्हे, तर अमृतधारा सारखा अत्यंत सुंदर असा काव्यात्मक साकी स्वरूपातला ग्रंथ रचला. उदंड काम, योगस्थ कुरु कर्माणि. आता योगामध्ये खरं सांगायचं तर कर्म संभवत नाहीत, असं काही-काही जण म्हणतात. पुन्हा एकदा तेच, की योगस्थ राहिल्यावर कर्म कसं करणार? पण या बाबतीत अजून एक प्रसंग आहे. पूर्णपणे समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते कर्म किंवा त्या व्यक्तीची जगाकडे बघण्याची दृष्टी कशी होते? तर कर्म संभवत नाही योगावस्थेत असं नसून, अंतःकरण ईश्वर तत्वाशी पूर्ण जोडलं गेलंय, अशी अवस्था असते. एवढाच त्यातला मुद्दा आहे. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. परंतु हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. शुकदेवांच्या बाबतीत असं झालं होतं. जनकांनी जनक राजा त्यांनी उपदेश केल्यानंतर शुकदेव हे स्वरूप बोधामध्ये विलीन झाले आणि देह किंचितही हलेनासा झाला. त्याच्यानंतर जनकांनी त्यांना सावध केलं आणि "काय पाहतोयस? तुझी दृष्टी कुठे आहे?" असं विचारलं. ते विचारल्यावर आत्मवृत्ती आत्मतत्वी वृत्ती आहे, असं शुकांनी उत्तर दिलं. आत्मतत्वी वृत्ती आहे. आत्मस्वरूपामध्ये मन आहे. आता जनकांनी त्यांना सांगितलं, की तीच वृत्ती धरून जगाकडे बघा. परमात्म स्वरूप दिसेल. आधी आतमध्ये बघितलं, स्वतःच्या आतमध्ये ईश्वर स्वरूप आणि मग ते पूर्णपणे जाणल्यानंतर डोळे उघडून बघितल्यावर सर्व विश्वामध्ये ते दिसलं. ईश्वराशी अंतःकरण जोडलं गेलं असता सहजासहजी कर्म होतात. ती सहज स्थिती म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी कर्मसु योगः कौशलम असं म्हणलं. फार महत्वाची गोष्ट. कर्मयोगाचे हे 2 सूत्रमय श्लोक आहेत. कर्मण्येवाधिकार असते, आपल्याला खूप माहिती असलेला आणि दुसरा आजचा, ज्यावर आपण आज स्वाध्याय बघितला, योगस्थ कुरु कर्माणि. हे 2 सूत्रमय श्लोक पहिल्या श्लोकामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे. कर्मफलाचा हेतू धरून आणि कर्म टाळण्याच्या दृष्टीनेही कर्म करू नकोस, तर योगस्थ राहून कर्म कर. पण या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे, की ते कर्म तू कर असं ठासून सांगितलंय. योगस्थ कुरु कर्माणि. पण हे सगळं असताना अचानक आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग उद्भवतात. प्रारब्धानेच ही परिस्थिती आली माझ्यावर असं म्हणण्याची पाळी येते. कारण आपल्या हातात त्यांचा काही कंट्रोलच नसतो. आपलं मन त्या सगळ्या प्रसंगांच्यामुळे वर-खाली, वर-खाली होतं. त्यात एनर्जी बरीच जाते. कधी खूप वर जातं, कधी खूप खाली जातं. आणि ह्यामध्ये आपल्या आयुष्याचा उद्देश हा कुठेतरी हरवल्यासारखा होतो. अशा वेळेला मनाची एनर्जी कशी टिकवून ठेवायची? आपल्या ध्येयावर लक्ष आपलं केंद्रित करून कसं राहायचं? काय भूमिका ठेवायची? हे सगळं पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदाः.
आगमापायिनो नित्यः तांस तितिक्षस्व भारत. अतिशय रिलेटेबल आपल्या प्रॅक्टिकल आपल्या आजच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणारा असा तो श्लोक आहे. सुंदर श्लोक आहे. त्याचं विवरण आपण पुढच्या वेळेला बघूया. आज जो स्वाध्याय झाला तो स्वामींच्या चरणी समर्पित. हरिओम.